ओके, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होणार नाही. चालते. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात आपण विटॅमिन B3 पासून, दॅट इज अबाउट द नियासिन. बघा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की नियासिन असो का निकोटिनिक ऍसिड असो, पण दोघांमध्ये थोडासा डिफरन्स येतो. केमिकल लेवलला थोडासा डिफरन्स आहे. पण एक गोष्ट काय की बेसिक प्रिकर्सर मॉलिक्यूल जो असतो तो एक पायरिमिडिन रिंग असतो. कोण असतो? पायरिडिन रिंग. पायरिमिडिन म्हणण्यापेक्षा आपण बोलूया त्याला की पायरिडिन रिंग जो आपल्याला बघायला होती या ठिकाणी इट इज ठीक आहे. आपल्याला बघायचं की प्रिकर्सर फॉर द फॉर्मेशन ऑफ नियासिनामाइड और निकोटिनामाइड आपला जो बघायला होतो की आपला जो विटामिन आहे. ठीक आहे. सो पहिली गोष्ट ही तुम्हाला लक्षात ठेवायची की याचा प्रिकर्सर नियासिनचा जो प्रिकर्सर आहे तो कोण आहे? कोण आहे प्रिकर्सर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे? पायरिडिन रिंग. कुठली रिंग असेल? पायरिडिन रिंग. अशा प्रकारचे रिंग स्ट्रक्चर आपण न्यूक्लियोटाइड किंवा न्यूक्लियोसाइड मध्ये बघतो किंवा नायट्रोजनस बेसिस मध्ये आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. बरं, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की पायरिडिन रिंग वर बघा आपण काय सांगतात की पायरिडिन रिंग वर जर कार्बोक्सिलेशन जर केलं आपण काय केलं आपण कार्बोक्सिलेशन किंवा ठीक आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचं जर ऍडिशन केलं तर त्या ठिकाणी कोणाचं फॉर्मेशन होते? नियासिनचं फॉर्मेशन होत असतं. बघा पायरिडिन वर कार्बोक्सिलिक ग्रुपची जर आपण ऍडिशन केले तर कोणाचं फॉर्मेशन होत असेल? नियासिनचं फॉर्मेशन होत असेल. आणि जर या कार्बोक्सिलिक ग्रुपला जर अमायनो ग्रुप अटॅच केला, कार्बोक्सिलिक ग्रुपला कुठला ग्रुप अटॅच केला आपण? अमायनो ग्रुप जर अटॅच केला त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जो स्ट्रक्चर आपल्याला बघायला होतो तो फायनल स्ट्रक्चर जे म्हणते नियासिनामाइडचं फॉर्मेशन. कोणाचं फॉर्मेशन होईल या ठिकाणी? नियासिनामाइडचं फॉर्मेशन केलं जातं. नियासिनामाइडला तुम्ही दुसऱ्या एका नावाने ओळखू शकता, दॅट इज अबाउट निकोटिनामाइड. दॅट इज अबाउट निकोटिनामाइड. म्हणजेच आपला चाललो आपण नियासिन कडेच. ठीक आहे. बघा, तिसरी महत्वाची गोष्ट आहे की एंडोजिनसली सुद्धा या विटॅमिनला आपल्या बॉडीमध्ये सिंथेसिस केलं जात असतं. ठीक आहे. आणि त्याचा जो प्रिकर्सर असतो एंडोजिनस प्रिकर्सर फॉर द नियासिन और ठीक आहे विटॅमिन B3 दॅट इज अबाउट द ट्रिप्टोफॅन. सर्वांना लक्षात ठेवायची ती पहिली गोष्ट आजच्या लेक्चरची ही आहे की तुम्हाला जर विटॅमिन प्रोडक्शन करायचं असेल B3 चं तर तुम्हाला कोण लागतं? एंडोजिनस प्रोडक्शन जर करायचं असेल CSR फार बारकाईनं अशा गोष्टी विचारतात कुठल्याही एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर एंडोजिनस प्रोडक्शन जर करायचं असेल विटॅमिन B3 चं तर तुम्हाला एक अमिनो ऍसिड रिक्वायर्ड आहे दॅट इज अबाउट द ट्रिप्टोफॅन. बरोबर आहे. अरोमॅटिक अमिनो ऍसिडची आपल्याला गरज पडेल ट्रिप्टोफॅन. बरं, असा एक कॉन्सेप्ट सांगितला जातो जर तुम्ही 60 मिलीग्राम जर ट्रिप्टोफॅन जर कंझ्युम केला असेल तर 1 मिलीग्राम तुम्ही कोणाला प्रोड्यूस करू शकता आपल्या बॉडीमध्ये? नियासिनला प्रोड्यूस करू शकता. जर अमिनो ऍसिडचं कंझम्पशन केलं तर आपल्याला बघायचं की विटॅमिनचं प्रोडक्शन सुद्धा आपल्याला आपल्या शरीरामध्ये होऊ शकते. चला, तर या स्क्रीनवरच्या 2-3 गोष्टी आपण सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की नियासिनचं दुसरं नाव आहे B3. नियासिन जो ज्याच्यापासून डिराइव्ह केला जातो तो चेन आहे किंवा तो जे स्ट्रक्चर आपल्याला बघायचं दॅट इज अबाउट द पायरिडिन स्ट्रक्चर. बरं, आता आपल्याला माहिती आहे की पायरिडिन वर जर आपण कार्बोक्सिलिक ग्रुपची जर ऍडिशन केली तर नियासिनचं फॉर्मेशन होते आणि नियासिन सोबत जर अमायनो ग्रुप जर जोडला आपण त्याच्या कार्बोक्सिलिक ग्रुप सोबत, ठीक आहे, तर त्या ठिकाणी नियासिनामाइड और निकोटिनामाइडचं प्रोडक्शन होत असते. तिसरी महत्वाची गोष्ट आपण सांगितली की एंडोजिनस सिंथेसिस जर करायचं असेल शरीरामध्ये किंवा सेलमध्ये तर आपल्याला कोणाची गरज लागते? ट्रिप्टोफॅन. जर बाहेरून आपण जर ट्रिप्टोफॅन कंझ्युम केला, ठीक आहे, 60 मिलीग्राम जर ट्रिप्टोफॅन आपण कंझ्युम केला तर 1 मिलीग्राम आपण नियासिन प्रोड्यूस करू शकतो. ही गोष्ट आपण या स्लाइडवर चेक केली. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. पुढच्या स्लाइडकडे जाऊयात आपण. बघा इकडे. बरं, ऍक्टिव्ह कोएन्झाइम फॉर्म ऑफ नियासिन आपण डिस्कस करणार आहे. ऍक्टिव्ह फॉर्म काय असतो नियासिनचा? तर नियासिनचे 2 फॉर्म ऍक्टिव्ह कंडिशन्स मध्ये आपल्याला बघायला येतात. एक असतो NAD फॉर्म. नियासिनचा जो आपल्याला ऍक्टिव्ह फॉर्म बघायला भेटतो दॅट इज अबाउट एक NAD. दुसरा ऍक्टिव्ह फॉर्म कोण बघायला भेटेल आपल्याला? NADP. एक फॉर्म आहे NAD आणि दुसरा फॉर्म आहे NADP. बरं, इकडे बघा NAD आणि NADP मध्ये काय फरक होतो? NAD हा कसा फॉर्म असतो? ऑक्सिडाइज फॉर्म आहे. ऍक्टिव्ह आहे बट ऑक्सिडाइज फॉर्म आहे. कुठला फॉर्म आहे हा? ऑक्सिडाइज फॉर्म आपल्याला बघायला होतो. बट त्याच्यानंतर आपल्याला बघतो की NADP हा कुठला फॉर्म असतो? रिड्यूस्ड फॉर्म ऑफ NAD आपल्याला बघायला होतो. NADP इज रिड्यूस्ड फॉर्म ऑफ, ठीक आहे, NAD. निकोटिनामाइड, एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. ओके. तर आता या इमेज मध्ये दिलेल्या गोष्टी आपण डिस्कस करूया की इमेज मध्ये काय दिलं आपल्याला. ठीक आहे. बघा की नियासिन कोणाचं फॉर्मेशन करू शकतो? NADचं फॉर्मेशन करू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर निकोटिनामाइड याच्यापासून सुद्धा कोणाचं फॉर्मेशन होईल? NADचं फॉर्मेशन. ऍज वेल एज ट्रिप्टोफॅन पासून सुद्धा आपल्याला काय बघायला भेटेल? कोणाचं सिंथेसिस होऊ शकतं या ठिकाणी? NADचं फॉर्मेशन होतं. आणि NAD वर जर तुम्ही जर फॉस्फेटची आणखी एक ऍडिशन जर केलात, बघा NAD वर परत एक फॉस्फेट जर आपण ऍड केला म्हणजे ATPचं कन्वर्जन ADP मध्ये करू तर आपल्याला काय बघायला भेटेल? फॉर्मेशन ऑफ NADP. आता बघा NADच्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला काय काय लक्षात येईल? बरं, NADच्या स्ट्रक्चर मध्ये आपण सांगूया की ही जी रिंग तुम्हाला बघायला भेटेल, हा जो रिंग आहे हा कुठला फॉर्म आहे? हा जर आपण ग्रुप सांगितला हा असतो आपल्याकडे निकोटिनामाइडचा ग्रुप और नियासिनामाइडचा ग्रुप असतो.
याला कोणाची ऍडिशन केली, शुगर आणि फॉस्फेटची ऍडिशन केली आणि इकडून कम्प्लिटली कोणाला ऍड केलं आपण आता न्यूक्लिओटाइडला ऍड केलं. शुगर प्लस इकडे बघा शुगर म्हणजे 2 शुगर आणि आपण बघतो की 2 फॉस्फेट आणि एक नायट्रोजनस बेस आहे. बघा याच्यामध्ये हा वाला एक शुगर आहे, हा वाला एक शुगर आहे, एक नायट्रोजनस बेस आहे आणि 2 कुठले ग्रुप आहेत, फॉस्फेट ग्रुप. त्या सर्वांची ऍडिशन आपण कोणावर केली, निकोटिनामाइड वर जर केली तर त्या ठिकाणी कोणाचं फॉर्मेशन होऊन जाईल, एनएडीचं फॉर्मेशन होत असते. निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड, किती न्यूक्लियोटाइड, डायन्यूक्लियोटाइडचं फॉर्मेशन या ठिकाणी होत असते. बरं एक गोष्ट मला सांगा, याला डायन्यूक्लियोटाइड का म्हणायचं हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. सपोज करायचं याला ठीक आहे, इथून इथपर्यंत जर आपण एक न्यूक्लियोटाइड कन्सिडर केला, एक नायट्रोजनस बेस, एक शुगर आणि एक फॉस्फेट. आपल्याला माहिती आहे की नायट्रोजनस बेस, शुगर आणि फॉस्फेट मिळून कोण तयार होत असतो, न्यूक्लियोटाइड तयार होत असतो आणि न्यूक्लियोसाइड मध्ये फॉस्फेट अब्सेंट असतो, ही तर गोष्ट आपल्याला माहिती आहे. बरं सेम प्रकारचे ग्रुप, बरं हा कुठला ग्रुप आहे आपल्याकडे बघायला भेटेल, हा प्युरिन लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला भेटेल. हा कुठलं स्ट्रक्चर आहे, प्युरिन, आय एम सॉरी पायरिमिडीनचं स्ट्रक्चर आहे आणि हे स्ट्रक्चर कोणाचं आहे, प्युरिन नायट्रोजनस बेसचं स्ट्रक्चर आहे. सो प्युरिन प्लस शुगर आणि परत एक फॉस्फेट. तर असे 2 न्यूक्लियोटाइड एकत्र आले त्या ठिकाणी, 2 न्यूक्लियोटाइड एकत्र आलेलं स्ट्रक्चर जे तुम्हाला बघायला भेटतं, म्हणूनच आपण याला काय बोलतो, डाय न्यूक्लियोटाइड. काय बोलतो आपण याला, डाय न्यूक्लियोटाइड. सर्वांना याचा मिनिंग समजला की व्हॉट इज कॉल्ड एज डाय न्यूक्लियोटाइड. एनएडी मध्ये जो डाय न्यूक्लियोटाइड आहे तो का बोलतो आपण याला, कारण का याच्यामध्ये 2 न्यूक्लियोटाइडचे स्ट्रक्चर एकमेकांसोबत अटॅच झाले वाया फॉस्फेट. ठीक आहे, फॉस्फोइस्टर बॉन्डने ते एकमेकांसोबत अटॅच झाले. वरचा जो ठीक आहे न्यूक्लियोटाइडचा जो ग्रुप आहे तो आपण सांगतो की पायरिमिडीन कंटेनिंग आहे आणि बिलो साइडचे जे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटेल त्याला स्क्रीन या ठिकाणी गोल करतो बघा रेड कलरने. ठीक आहे, हे जे कम्प्लीट जे स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटेल दॅट इज अबाउट द प्युरिन न्यूक्लियोटाइड. एक प्युरिन आणि दुसरा पायरिमिडीन न्यूक्लियोटाइड, दोघं जण मिळून तयार काय करतात, निकोटिनामाइन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. ओके, कारण का या दोन्ही नायट्रोजनस बेसेसचं नाव घेतलं. वरचा जो नायट्रोजनस बेस आहे तो निकोटिनामाइड आहे, ऍडेनाइन हा वाला ग्रुप आहे ऍडेनिन प्युरिन वाला, आणि ठीक आहे दोन न्यूक्लियोटाइड असल्यामुळे याला डायन्यूक्लियोटाइड असं नाव दिलंय. आणि जर त्याच्यावर जर आपण फॉस्फेट ग्रुप ऍड केला, बघा इकडं आपण सांगतो की प्युरिनच्या शुगरच्या सेकंड कार्बनला, जर प्युरिनच्या शुगरच्या सेकंड कार्बनला जर आपण फॉस्फेट ग्रुपचे जर ऍडिशन केले तर दॅट इज अबाउट द फॉर्मेशन ऑफ निकोटिनामाइन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेटचं फॉर्मेशन केलं जाईल. चालतंय, सर्वांनी एकदा बघा इमेज कडे थोडंसं ध्यान द्यायचं तुम्हाला. जर कोणाला जर काही डाऊट असेल किंवा समजलं नसेल तर तुम्ही बिलकुल विचारू शकता. कोणाला काही डाऊट आणि समजलं नसेल त्याच्या बाबतीमध्ये तर विचारू शकता. स्ट्रक्चर वगैरे एकदा बघून घ्या, स्क्रीनशॉट करा जमलं तर, आणि राईट करण्याचा काही प्रयत्न नका करू, कारण स्ट्रक्चर खूप जास्त मोठं आहे. फक्त गोष्टी समजणं फार गरजेचं आहे की कुठे कुठे चेंजेस झालेत आणि काय गोष्टी आहेत. कोणाला काही डाऊट असेल ते विचारू शकता. यस, कुणाला काय डाऊट आहे? नो सर. नाही सर. ओके, तर गोष्ट सोपी आहे, समजून पण जाईल आपल्याला. बरं, नाव आता आपल्याला जी गोष्ट इमेज मध्ये डिस्कस करायची ती गोष्ट काय, तर आपण या इमेज मध्ये डिस्कस करणार आहे ऑक्सिडाइज आणि रिड्यूस्ड फॉर्म ऑफ एनएडी. ऑक्सिडाइज आणि रिड्यूस्ड फॉर्म ऑफ एनएडी आपण या ठिकाणी आता डिस्कशन करणार आहे. बघा इकडे, बरं या ठिकाणी जो स्ट्रक्चर तुम्हाला बघायला दॅट इज अबाउट एनएडी. कोणाचं स्ट्रक्चर असेल, एनएडीचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला लागते. एनएडीचं स्ट्रक्चर ओळखायचं कसं, ठीक आहे, हा झाला पायरिमिडीन नायट्रोजनस बेस आणि इकडे ऍडेनिन नावाचा प्युरिन नायट्रोजनस बेस, 2 फॉस्फेट आणि दोन्हीकडे रायबो शुगर्स आपल्याला बघायला येतात. तर हे कम्प्लीट स्ट्रक्चर कोणाचं आहे, एनएडीचं स्ट्रक्चर आहे. जर एनएडी वर जर आपण हायड्रेट आयनची जर ऍडिशन केली, एनएडी वर हायड्रेट आयनची जर आपण ऍडिशन केले तर आपल्याला बघायला होतं की एनएडी ठीक आहे ऑक्सिडाइज फॉर्म मधून कुठल्या फॉर्म मध्ये जाईल, तो रिड्यूस फॉर्म मध्ये जातो, तो एनएडीएच च्या फॉर्म मध्ये जाऊ शकतो. ओके, बरं आपल्याला एक गोष्ट माहिती की एनएडी अँड एनएडीपी आर प्रेझेंट ऑक्सिडाइज अँड रिड्यूस्ड फॉर्म्स. जसं की बरं एक गोष्ट काय माहिती का या ठिकाणी एनएडीपी सुद्धा रिड्यूस्ड फॉर्म आहे आणि एनएडीएच सुद्धा रिड्यूस्ड फॉर्म असतो. तुम्ही कन्फ्युज नका होत, एनएडीपी ऍज वेल एज एनएडीएच हे दोघेही कुठले फॉर्म आहेत, रिड्यूस्ड फॉर्म आपल्याला बघायला भेटेल. दोघेही कुठले फॉर्म आहेत, रिड्यूस्ड फॉर्म ऑफ एनएडी आपल्याला बघायला भेटेल. ठीक आहे, फक्त एनएडी जो असतो तो ऑक्सिडाइज फॉर्म आहे. एनएडी कसा फॉर्म आहे, ऑक्सिडाइज फॉर्म आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. सो एनएडीचं कन्वर्जन कशामध्ये जाईल, आय एम सॉरी इकडे बरं आपण एक छोटीशी मिस्टेक केलेली या ठिकाणी. एनएडी आणि एनएडीपी दोघेही ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये असतात. तर एनएडीचं कन्वर्जन एनएडीएच2 मध्ये रिड्यूस फॉर्म मध्ये होत असतं, तर एनएडीपीचं कन्वर्जन एनएडीपीएच2 मध्ये जर झालं तर हा याचा दोघांचा रिड्यूस फॉर्म असतो. आय एम सॉरी, मी अगोदर एक गलती केलेली या ठिकाणी.
ती आपण दुरुस्त करतोय की हे दोन जे फॉर्म आहेत हे रिड्यूस फॉर्म आहेत. एनएडी आणि एनएडीपी हे दोन्ही ऑक्सिडाइज फॉर्म आहेत, आणि NaDH2 आणि NaDPH2 हे दोन्ही पण कसे फॉर्म आहेत, रिड्यूस्ड फॉर्म आहेत. हे दोन्ही पण कसे फॉर्म आहेत, रिड्यूस फॉर्म. NADP हा रिड्यूस फॉर्म नाहीये, NADP हा ऑक्सिडाइज फॉर्म आहे NAD सारखाच. बरं, मिस्टेक करेक्ट झाली का सर्वांना? जी माझ्याकडून जी मिस्टेक झाली होती ती करेक्ट झाली का? सांगा मला एकदा, तुम्हाला समजलं असेल. म्हणजे जे रिएक्टंट मध्ये ते सगळे ऑक्सिडाइज्ड आणि प्रोडक्ट मध्ये ते रिड्यूस फॉर्म. सर्व रिड्यूस्ड आहेत. म्हणजे NAD आणि NADP याच्या अगोदर मी काय सांगितलं होतं की NAD ऑक्सिडाइज आहे आणि NADP रिड्यूस फॉर्म असं मी चुकीने बोललो होतो. NADP सुद्धा कसा फॉर्म आहे, ऑक्सिडाइज फॉर्म आहे. दोन्ही ऑक्सिडाइज फॉर्म आहेत आणि इकडचे राईट साइडचे दोन्ही पण कसे आहेत, रिड्यूस फॉर्म आहे. NADH2 आणि NADPH3 हे दोन्ही रिड्यूस फॉर्म. ओके, चालेल. ओके, चालेल. तर आपल्याला बघायला येईल की या स्लाइडवर तर बाकी कुठल्याही गोष्टी नाहीयेत. इथे तुम्हाला ऑक्सिडाइज फॉर्म आणि हवाला जो फॉर्म आहे तो रिड्यूस फॉर्म दाखवलाय, बस एवढंच त्यांनी प्रयत्न केलाय, बाकी काही चेंज नाही. इथे जे हायड्रोजनची जे ऍडिशन केली होती या ठिकाणी ती तुम्हाला या ठिकाणी थोडीशी इमेज मोठी करून दाखवली. ओके, नाव आता आपण डिस्कशन करूयात कोणाच्या बाबतीमध्ये, बायोकेमिकल फंक्शन. एक मिनिट, मला कॉल येतोय, परभणीचा पाहुण्याचा कॉल यायला, कॉल करा, चालू आहे, नेट चालू, जेडी सरचा कॉल यायला. ओके, तर आता जाऊयात आपण बायोकेमिकल फंक्शन्स काय असतात एनएडीचे. बरं, एनएडी आपल्याला माहिती आहे की कोएन्झाइम म्हणून काम करतो ऍज वेल एज, ठीक आहे. एनएडीपी सुद्धा कोएन्झाइम म्हणून काम करतो. कुठल्या रिएक्शन्स मध्ये, एनर्जेटिक रिएक्शन्स मध्ये, जसं की ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन मध्ये. ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन मध्ये कोण काम करत असते, एनएडी. तर याच्या अगोदरही सांगितलं आपण की ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन मध्ये कोण काम करत असतात, विटॅमिन 1 B1, विटॅमिन B2, विटॅमिन B3 आणि विटॅमिन कुठला विटॅमिन होता आणखी एक, B6. करेक्ट आहे, B6. हे सर्व ऑक्सिडेशन, करेक्ट आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन मध्ये काम करत असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑक्सिडेशन रिडक्शन. मग आता आपण B3 ची गोष्ट करतोय, तर एनएडी आणि एनएडीपी दोघेही ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये वगैरे काम करत असतात, हे आपल्याला माहिती आहे. ओके, बरं, पुढे एक लाईन दिली की थेराप्युटिक डोस ऑफ नियासिन. आपल्याला माहिती की तो ब्लडचं कोलेस्ट्रॉलचं अमाऊंट डिक्रीज करते आणि ब्लड वेसलला डायलेट करण्याचं सुद्धा काम करतो. ब्लड वेसलचं डायलेशन सुद्धा तो करू शकतो. बरं, चला इकडे बघा. बरं, मला एक गोष्ट सांगा, याच्या अगोदर आपण हार्टशी रिलेटेड एक डिसीज बघितला होता, अथेरोस्क्लेरोसिसच्या बाबतीमध्ये बघितलं होतं आपण. अथेरोस्क्लेरोसिस कुठल्या तरी एका पॉईंट मध्ये आपण सांगलं, सपोज करा की हार्टला ब्लड सप्लाय करणारी आपली करोनरी आर्टरी आहे आणि करोनरी आर्टरी मध्ये सपोज करा की इनसाइड लाइनिंगने, ठीक आहे, कोलेस्ट्रॉलची डिपोजिशन झाली. कोणाची डिपोजिशन झाली, कोलेस्ट्रॉलची. तर आपल्याला बघायला मिळतील की या ठिकाणी काय होत असतं की डायमीटर डिक्रीज होत असते. डायमीटर काय होत असते, ब्लड वेसलचं डायमीटर डिक्रीज होत असते, बरोबर आहे. बरं, या ठिकाणी काय होत असतं की जर तुम्ही कोणाचा डोस दिला, जर आपण नियासिनचा जर डोस दिला, तर या ठिकाणी काय होऊ शकतो, नियासिनच्या ट्रीटमेंटमुळे आपल्याला बघायला भेटेल की या ठिकाणी, ठीक आहे, हा कोणाला कमी करू शकतो, इथून कोलेस्ट्रॉलचा अमाऊंट जे डिपॉझिट झाले त्याला तो डिक्रीज करू शकतो आणि ब्लड वेसलला डायलेट करू शकतो, नॉर्मल करू शकतो. जर हा जो प्लाक या ठिकाणी जो, ठीक आहे, डिपॉझिट झालाय, याला जर आपण इथून रिमूव्ह केलं तर काय होऊ शकतं, डायमीटर ऑटोमॅटिकली काय होईल, कोणाचं, ब्लड वेसलचं इन्क्रीज होऊ शकतो. म्हणून आपल्याला कधी कधी हे सांगितलं जातं, थेरप्युटिक डोस ऑफ विटॅमिन B3 ऍक्ट ऍज व्हॅसोडायलेटर. काय म्हणून काम करतो हा, व्हॅसोडायलेटर. तर फार इम्पॉर्टंट पॉइंटला आपण डिस्कशन केलं, ही गोष्ट तुमच्या सर्वांसाठी फार इम्पॉर्टंट आहे. ओके, सो कार्डियक डिसीज मध्ये सुद्धा आपल्याला बघा की नियासिन हा आपलं चांगलं काम करू शकतो. नाऊ आता आपण डिस्कस करणार आहेत की व्हॉट आर द कॉजेस ऑफ नियासिन डेफिशियन्सी. नियासिन डेफिशियन्सीचे काय कॉजेस असतात, त्याच्यानंतर नियासिन डेफिशियन्सी डिसीज असेल. पहिल्यांदा त्याचे कॉजेस डिस्कस करूयात, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड डिसीजला आपण डिस्कस करूया. ओके, बरं, आता आपल्याला बघायला भेटेल की पहिली गोष्ट आहे, जर आपण प्रॉपर डाएट करत जर नसाल, प्रॉपर डाएट जर आपल्याला नसेल, ठीक आहे, तर आपल्याला नियासिनची डेफिशियन्सी होऊ शकते, बरोबर आहे. म्हणजे त्याला आपण स्टॅपल डाएट म्हणतो. बरं, जर तुम्ही सपोज करा की ज्वारी, गहू किंवा बाकीच्या ऐवजी जर तुम्ही मक्याचा वापर जर जास्त करत असाल खाण्यामध्ये, तर मक्यामध्ये नियासिन प्रेझेंट असतो, बट तो कुठल्या फॉर्म मध्ये असतो, बाउंड फॉर्म मध्ये असतो. तो आपल्या डायटरी सिस्टमला अवेलेबल होत नाही. आपल्याला जरी वाटत असेल की आपण फूड कन्झ्युम केलंय, सॉरी, हा,
तर आपल्याला गोष्ट बघायला भेटेल की डाएट लाईक द मेडचा जर आपण वापर केला तर आपण काय सांगितलं की तुम्हाला व्हिटॅमिन B3 ची अवेलेबिलिटी नाही होणार. त्याच्यानंतर बाकीचे 2-3 कारण तर आपण नेहमी बघितलेले आहेत, जसं की प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन आणि दुसरा क्रॉनिक अल्कोहोल. सो वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की अल्कोहोल कन्झ्युम करणाऱ्यांना नेहमी प्रॉब्लेम असतो वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचा. ठीक आहे, हे 2-3 पॉईंट तुम्हाला डोळे झाकून सांगायचं, कारण का लास्ट टाइम मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन हे बिलकुल वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचे कारण बनतात डेफिशियन्सीचे. ओके, नाव त्याच्यानंतर आता आपण जाऊया की व्हिटॅमिन B6 ची डेफिशियन्सी बघूया. आय एम सॉरी, B3 ची डेफिशियन्सी आपण सांगा. बरं, व्हिटॅमिन B6 जर डेफिशियंट झाला तरी आपल्याला B3 चा प्रॉब्लेम येऊ शकता. लास्ट ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आणखी कारण आपल्याला समजा. व्हिटॅमिन B6 म्हणजे कोण होतं आपल्याकडे? पॅन्टोथिन होतं की पायरिडॉक्सिन होता? व्हिटॅमिन B6 पॅन्टोथेनिक ऍसिड का पायरिडॉक्सिन? पायरिडॉक्सिन. व्हेरी गुड. मग पॅन्टोथेनिक ऍसिड पायरिडॉक्सिन. ओके, मग पॅन्टोथेनिक B5. ओके, व्हेरी गुड. चालेल. बरं, आता मला एक गोष्ट सांगा की व्हिटॅमिन B6 ची डेफिशियन्सी व्हिटॅमिन B3 ची डेफिशियन्सीचं कारण बनू शकता, कारण का आपण एक गोष्ट सांगितली त्या ठिकाणी एक रिएक्शन ट्रिप्टोफॅन बनतो ना, तर त्याला B6 लागतो. हा, ट्रिप्टोफॅन पासून जेव्हा निएसिनचं फॉर्मेशन होत असते ना, तेव्हा आपल्याला बघायला होतं की या रिएक्शनला कोण रिक्वायर्ड असतो? व्हिटॅमिन B6 ची रिक्वायरमेंट असते. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट, सो हे बघितलं आपण. तर डेफिशियन्सीच्या बाबतीमध्ये आपण डिस्कस करूयात की व्हिटॅमिन B3 ची जे डेफिशियन्सी डिसीज आहे त्या डिसीजला आपण पेलाग्रा डिसीज म्हणतो. कुठला डिसीज बोलतो? पेलाग्रा. मला वाटतं की आपण 5वी-6वी पासून या डिसीजचं नाव ऐकत आहोत, पेलाग्रा. ठीक आहे, पेलाग्रा डिसीज. ऍक्च्युअली या डिसीजला 3D डिसीज सुद्धा बोललं जाते. या डिसीजला काय बोललं जाते? 3D डिसीज सुद्धा बोललं जाते. पेलाग्रा इज ऑल्सो नोन एज 3D डिसीज. या डिसीजला काय बोललं जाते? 3D. कारण का याचे जे सिम्पटम्स असतात ते 3D वर डिपेंड करतात. पहिला डर्मटायटिस, दुसरा डायरिया आणि तिसरा जो डी असतो तो डिमेन्शियाला. म्हणूनच या डिसीजला पेलाग्राइज 3D डिसीज व D3 डिसीज सुद्धा म्हणू शकता. आपल्याला 3D हा वेल नोन आहे, त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे लक्षात ठेवा. उद्या जर तुम्हाला विचारलं की 3D रिलेटेड जर डिसीज कुठला आहे आणि कुठल्या व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे हा होतो, तर तुम्हाला सांगायचे की तो कोण आहे? डिसीजचं नाव आहे पेलाग्रा आणि व्हिटॅमिनचं नाव आहे B3. ठीक आहे, 3D वरून 3 आणि तो B3 हा लक्षात ठेवा. व्हिटॅमिनचा B3 आणि D चा 3 वाला हा कॉन्सेप्ट लक्षात राहू शकतो. चला, पहिल्यांदा आपण बघूयात की स्किन रिलेटेड काय प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, कुठल्या डिसीज मध्ये? पेलाग्रा मध्ये. सो पेलाग्राचा मिनिंगच होतो रफ स्किन. स्किन रफ होणे, दॅट इज मीन्स पेलाग्रा. पहिला प्रॉब्लेम आहे डर्मेटायटिस. डर्मेटायटिस मध्ये ऍक्च्युअली काय होत असते की आपल्या बॉडीवर की डार्क कलरचे, रेड कलरचे पहिल्यांदा पिगमेंटेशन अराईज होत असते आणि त्याच्यानंतर तो भाग काय होऊन जातो? आपला डिस्कलर होऊन जातो. पहिल्यांदा काय होत असतं की पेलाग्रामध्ये रेड कलरचे पिगमेंटेशन आपल्या बॉडीवर अराईज होत असतात आणि काही कालांतरानंतर काय होऊ शकतं की ते पिगमेंटेशन परत डिकलराइज होऊन जात असतात. आणि तुम्हाला बघायला होतील की या ठिकाणची जी स्किन आहे ती अशी काळवटल्यासारखी तुम्हाला स्किन या पेशंटची बघायला भेटू शकते. तर हा प्रॉब्लेम आहे कोणामध्ये? ठीक आहे, डर्मेटायटिस मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बघायला होतील की डायरिया तर प्रॉब्लेम आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, माइल्ड टू सिव्हिअर डायरिया होऊ शकतो आणि याच्या डायरियामध्ये आपल्याला बघायला होतं की फिकल मॅटर सोबत तर ब्लड सुद्धा येऊ शकते शरीराच्या बाहेर आणि ग्लुकोज सुद्धा आपल्याला बघायला होतं. सो आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये आयनचं बॅलन्स मेंटेन करणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात लार्ज इंटेस्टाइन मध्ये वॉटरचं बॅलन्स ठेवणं हे फार गरजेचं असते. ठीक आहे ना. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे का आपल्याला डायरिया काय होत असतो? डायरियाचं रिझन माहिती आहे सर्वांना? वाय देयर विल बी द डायरिया? काय सांगू मी एकदा डायरिया काय होत असतो? डायरियाचं काय कारण असते ते बघूयात आपण एकदा. बरं, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या की सपोज करा तुम्ही जो इंटेस्टाइन ड्रॉ करायला लागलो, सपोज करा की हा लार्ज इंटेस्टाइनचा पार्ट आहे. कोणाचा पार्ट आहे? लार्ज इंटेस्टाइनचा पार्ट आहे. ओके, हा अपेंडिक्स वाला पोर्शन. सपोज करा की मी लार्ज इंटेस्टाइनचा पार्ट शो करतो या ठिकाणी. ओके ओके, सपोज करा की हा लार्ज इंटेस्टाइन. ओके, सो लार्ज इंटेस्टाइनला आपण कोलॉन म्हणून सुद्धा ओळखू शकतो. त्याला काय बोलू शकतो पण आपण त्याला? कोलॉन. लार्ज इंटेस्टाइन इज ऑल्सो नोन एज कोलॉन. तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला माहिती आहे की हा जो वर जाणारा पार्ट असतो त्याला आपण असेंडिंग कोलॉन म्हणतात. हा हॉरिझॉन्टल जो पोर्शन तुम्हाला बघायला तो याला आपण ठीक आहे ट्रान्सव्हर्स कोलॉन म्हणतात. हा खाली येणारा जो पार्ट असतो तो फिकल मॅटर या दिशेने खाली येत असते
मग त्याला आपण डिसेंडिंग कोलन म्हणतात. हा एक एस शेप स्ट्रक्चर आपल्याला बघायला की प्रॉपर ब्राऊन आहे ना, मग त्याला आपण सिग्मॉइड कोलन म्हणतात. त्याच्यानंतर जो पोर्शन असतो तो रेक्टमचा पोर्शन असतो आणि फायनली ऍनल ओपनिंग आपल्याला पाहायला मिळतं. कोण बघायला होतं आपल्याला त्या ठिकाणी? ऍनल ओपनिंग. ओके नाव बरं, या ठिकाणी जो आपण सांगितलं होतं की आपला जो फिकल मॅटर या ठिकाणी डिपॉझिट झालेला असतो, आपला फिकल मॅटर कुठे डिपॉझिट झालाय? या ठिकाणी डिपॉझिट आहे. ठीक आहे. आणि आपल्याला गोष्ट माहिती आहे की फिकल मॅटर हळूहळू कुठे मूव्ह होत असतो, पेरिस्टाल्टिक मुवमेंट करत करत करत, ठीक आहे, टुवर्ड द रेक्टम कडे तो जात असतो. आणि जेव्हा प्रॉपर सिग्नल येईल, ठीक आहे, तेव्हा काय केलं जातो? तो ऍनल ओपनिंग तो आपल्या शरीराच्या बाहेर फेकला जात असतो. तर ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे. बरं, आता एक महत्वाची गोष्ट आहे की लार्ज इंटेस्टाईन आपल्याला माहिती आहे की डायजेशन मध्ये किंवा ऍब्झॉर्प्शन मध्ये तो काम करत नाही. त्याचं काम फक्त असतं की वॉटरचं ऍब्झॉर्प्शन करणं. याचं फक्त काय काम असतं? वॉटरचं ऍब्झॉर्प्शन करणं. सपोज करा लार्ज इंटेस्टाईन मधून जर वॉटर इकडे ब्लड मध्ये निघून गेला, लार्ज इंटेस्टाईन मधून जर वॉटर कुठेकडे निघून गेला, ब्लड मध्ये जर निघून गेला, तर आपल्याला माहिती आहे की बरं, आणि ते वॉटरचं जर अमाऊंट खूप जास्त असेल, खूप जास्त अमाऊंट मध्ये जर वॉटर कुठेकडे निघून गेला, ठीक आहे, लार्ज इंटेस्टाईन मधून ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जर निघून गेला, हो वॉटर, ओके, तर आपल्याला बघायला येते की आपला जो स्टूल असतो किंवा जो फिकल मॅटर असतो तो ड्राय होऊन जात असतो. काय होऊन जात असतो? ड्राय होऊन जात असतो. आणि जर एकदा तो स्टूल किंवा आपला जो फिकल मॅटर जर खूप जास्त ड्राय झाला तर तो पुढे मूव्ह करत नाही. आणि जर तो पुढे मूव्ह करत नसेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला टॉयलेटची समस्या होऊ शकते. तर अशा कंडिशन मध्ये जो आपल्याला आजार होत असतो त्याला कॉन्स्टिपेशन बोललं जाते. काय बोललं जातं बरं याला? कॉन्स्टिपेशन. ओके, मराठीमध्ये त्याला आपण बद्धकोष्ठता असं म्हणतो. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला की लार्ज इंटेस्टाईन मधून वॉटर कुणीकडे निघून गेला? आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याचा परिणाम काय झाला की आपला जो फिकल मॅटर होता तो खूपच ड्राय होऊन गेला. ड्राय झालेला फिकल मॅटर पुढे 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 सरकायला प्रॉब्लेम होऊ शकतो पेरिस्टाल्टिक मुवमेंटला. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपल्याला जो टॉयलेटची जी समस्या होत असते दॅट इज अबाउट द कॉन्स्टिपेशन. त्याच्या अपोजिट एक गोष्ट आहे, जर ब्लड मधलं वॉटर बघा इकडून ब्लड मधून जर वॉटर लार्ज इंटेस्टाईन मध्ये आला किंवा लार्ज इंटेस्टाईन मधून जे वॉटर ब्लड मध्ये जायला पाहिजे ते गेलाच नाही, ठीक आहे, तर वॉटर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कुठं पडून राहील? लार्ज इंटेस्टाईन. तर लार्ज इंटेस्टाईन मध्ये जर वॉटर खूप जास्त प्रमाणामध्ये जर पडून राहिला तर आपला फिकल मॅटर किंवा स्टूल जो असतो तो कसा होऊन जाईल? लिक्विड होऊन जाईल. आणि लिक्विड स्टूल मॅटर आपल्या शरीरामध्ये जास्त काळ राहत नाही. तो काय होतो? इझिली आपल्या शरीराच्या बाहेर निघून जातो. ही गोष्ट सर्वांना समजली? तर हे कारण असते आपल्याकडे डायरियाचा. आता प्रश्न आहे की वॉटर ब्लड मध्ये का नाही निघून गेला? लार्ज इंटेस्टाईन मधून जो वॉटर ब्लड मध्ये जायला पाहिजे तो का निघून नाही गेला? तर त्याच्यासाठी एक प्रॉपर कारण सांगितलं जाऊ शकते की आयनिक इम्बॅलन्स. काय सांगितलं जाऊ शकते? आयनिक इम्बॅलन्स. बरं, सपोज करा की जे काही सोल्यूट मॉलिक्यूल लार्ज इंटेस्टाईन मध्ये ते जर ब्लड कडे गेलेच नाही तर लार्ज सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कुणीकडे पडून राहील? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. आणि जिकडे सोल्यूट जास्त तिकडं आय एम सॉरी जिकडे सोल्यूट जास्त तिकडे कोण जात असतो? वॉटर जात असतो. आपल्याला डिफ्युजनचा किंवा ऑस्मोसिसचा नियम माहिती आहे. ज्या ठिकाणी सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते तिकडेच कोण मूव्ह होत असतो? वॉटर. म्हणजे इथे जर सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहिलं लार्ज इंटेस्टाईन मध्ये तर वॉटर इथून मूव्ह होणार नाही. पण वॉटर जर इथेच पडून राहिला तर आपल्याला माहिती आहे की फिकल मॅटर का होऊन जातो असतो? लिक्विड होऊन जातो. आणि लिक्विड फिकल मॅटर इझिली का होऊन जातो? ठीक आहे, शरीराच्या बाहेर निघून जातो आणि बार बार आपल्याला, ठीक आहे, टॉयलेटला जाण्याची समस्या उत्पन्न होत असते. तर हे असं आपल्याकडे डायरियाचं कारण. आता तुम्ही आणखी एक क्वेश्चन विचारू शकता की सर की सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन इम्बॅलन्स का झालं? जे सोल्यूट प्रॉपरली तिकडे जात होते त्याच्यामुळे वॉटरही निघून जात होतं इंटेस्टाईन टू ब्लड. आता सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन असं का झालं? ठीक आहे, तर याच्यासाठी आपल्याला बघायला भेटू शकते की व्हिटॅमिनच्या डेफिशियन्सी सुद्धा होऊ शकते. कारण का सोल्यूटच्या मुवमेंटसाठी व्हिटॅमिनचा रोल असू शकतो किंवा काही ऑर्गॅनिझमच्या इन्फेक्शनमुळे आपल्याला टॉक्झिसिटी होऊ शकते. त्यांचे जे काही टॉक्झिक केमिकल असतात ते आपल्या बॉडीमध्ये आयनिक इम्बॅलन्स करत असतात. बरोबर आहे? तर ही 2-3 कारणे त्याही गोष्टीसाठी ते तुम्हाला सर्व कहाणी समजून घ्यायची की वाय देयर इज अ प्रॉब्लेम ऑफ डायरिया. डायरिया का होत असतो आणि कॉन्स्टिपेशन का असतो, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजून घ्यायच्या. चला वापस जाऊयात आपण तिसऱ्या प्रॉब्लेम कडे. ठीक आहे, तिसरा प्रॉब्लेम आपण काय सांगितलं होतं? नियासिन रिलेटेड. हा, नियासिन रिलेटेड तिसरा प्रॉब्लेम डिमेन्शिया. डिमेन्शिया हा नर्वस सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम असतो की डिमेन्शिया मध्ये काय होत असतं की ठीक आहे, आपली जी नर्वस सिस्टीम जी असते ती इरिटेबल होऊन जात असते. ठीक आहे, इरिटेशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की ड्युरिंग द नर्वस सिस्टीम इरिटेबिलिटी म्हणजे काय? आपली थिंकिंग प्रॉपर राहत नाही आणि डेलिरियमचा मेन प्रॉब्लेम होत असतो. डेलिरियम मध्ये काय होत असतं की ऍक्च्युअली आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती आपल्याला माहिती की इम्बॅलन्स केली जाते
आणि याच्यामध्ये आणखी एक समस्या असते की आपली जे थॉट असतात, थॉट प्रोसेस ते प्रॉपरली काम नाही करत. आपण काय काम करायला लागलो तर आपल्या सराउंडिंगच्या कंडिशन काय, या कुठल्याही जर कंडिशन जर आपण लक्षात घेत नसाल तर या प्रॉब्लेमला डेलिरियम असं बोललं जाते. ठीक आहे. आणि आपल्या मेमरी लॉसचा सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला बघायला भेटू शकतो. सो तुमचा जर प्रॉब्लेम असेल मेमरी लॉसचा, याचा अर्थ आहे की आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B3 ची कमतरता असू शकते. सो व्हिटॅमिन B3चं प्रॉपर लेवल बॉडीमध्ये मेंटेन करणं हे डिमेन्शियाला प्रिव्हेंट करू शकते, डायरियाला प्रिव्हेंट करू शकते आणि डर्मेटायटिस सारख्या प्रॉब्लेमला सुद्धा प्रिव्हेंट करू शकते. आणि जर व्हिटॅमिन B3 ची जर डेफिशियन्सी झाली तर तिन्ही प्रॉब्लेम आपल्या बॉडीमध्ये अराईज होऊ शकतात. डिमेन्शिया हा नर्वस सिस्टमच्या इरिटेबिलिटी, डेलिरियम आणि पुअर मेमरीशी रिलेटेड करतो. डायरिया आपण सांगितला, आणि डायरिया मधून कधी कधी ब्लड आणि म्युकस सुद्धा शरीराच्या बाहेर येऊ शकते. ठीक आहे. आणि डर्मॅटिटिस मध्ये आपण सांगितलं की पहिल्यांदा रेड कलरचे पिगमेंटेशन अँड देन डिस्कलरेशन ऑफ स्किन, हे दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला भेटू शकतात. ठीक आहे. तर याच्यासोबतच आज आपण पहिला विटामिन खतम केला, दॅट इज अबाउट द नियासिन. कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. आहे कोणाला काही प्रॉब्लेम? अदरवाइज मी रिव्हिजन घेईल याच. तुम्ही जर तयार असाल तर मी रिव्हिजन घेईल. सर हा बोला. ते व्हिटॅमिन B3 मधला जो डर्मॅटायटिस आहे आणि याच्यातला जो आहे याच्यामध्ये फरक आहे का? कशामधला? व्हिटॅमिन B3 मध्ये आपण बघितलं होतं ना, डिफिशियन्सी मॅनिफेस्टेशन मध्ये डर्मॅटायटिस, आणि त्याच्यामधला आणि याच्यामध्ये फरक आहे का? हा तो एकच आहे ना मॅडम, आपण B3 चीच गोष्ट करतो का? आपण कुठले विटामिन डिस्कस करतो? B3 सध्याच्याला. तुम्ही दुसरं कुठलं? बरं इकडे एक सॉरी, गोष्ट लक्षात द्या. B2 सर. हा ऐका इकडे चालतंय. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की स्किनचं पिगमेंटेशन रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. तर त्याच्यापैकी एक जो आपण प्रॉब्लेम सांगितला रेड कलरचं पॅचेस क्रिएट होतो बॉडीवर, हा रिलेट करतो कोणासोबत? पेलाग्रा सोबत. पेलाग्रा म्हणजे व्हिटॅमिन B3 ची डेफिशियन्सी आहे. तर आपल्या स्किनवर अलग अलग टाईपचे पिगमेंटेशन होत असतात, त्याच्यासाठी डिफरंट गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात, ती गोष्ट लक्षात घ्या. जर रेड कलरचं पिगमेंटेशन होत असेल, सोबत डायरियाचा पण प्रॉब्लेम आहे आणि नर्वस सिस्टम रिलेटेड सुद्धा जर प्रॉब्लेम येत असेल तर आणि तरच समजायचं की काय असेल हा व्हिटॅमिन B3 ची डेफिशियन्सी. जर बाकीचे प्रॉब्लेम याच्यासोबत रिलेट करत नसेल, कोरिलेट करत नसेल, याचा अर्थ आहे की त्याचं रिझन दुसरं काहीतरी असू शकतं. लक्षामध्ये दोन्ही डर्मॅटायटिस मध्ये फरक येऊ शकतो. ओके. ओके. आणखी कोणाला काही डाऊट आहे का? कारण का फक्त या सेशनचे 2च मिनिट बाकी आहेत, 2-2.5 मिनिट बाकी आहे. चला तर परत एकदा आपण फायनल डिस्कशन करूयात व्हिटॅमिन B3 च्या बाबतीमध्ये आपण काय काय गोष्टी बघितल्या. सो व्हिटॅमिन B3 चं दुसरं नाव होतं नियासिन, बरोबर आहे. नियासिनचा जो डेरिव्हेटिव्ह जो असतो तो असतो पायरिडिन रिंग. ओके. त्याच्यावर जर कार्बोक्सिलेशन केलं तर नियासिनचं फॉर्मेशन होते, आणि कार्बोक्सिल ठीक आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुपवर जर आपण अमायनो ग्रुपची जर ऍडिशन केली तर फायनली निकोटिनामाइड किंवा नियासिनामाइडचं फॉर्मेशन होतं. एंडोजिनसली आपल्याला माहिती आहे की ट्रिप्टोफॅन त्याचा प्रिकर्सर असतो, आणि ट्रिप्टोफॅनचं जर कन्व्हर्जन नियासिन मध्ये करायचं असेल तर व्हिटॅमिन B6 ची रिक्वायरमेंट असते. ठीक आहे. तर या 2-3 गोष्टी आपण इथे डिस्कस केल्या. त्याच्यानंतर की आपण एनएडी का बोललो जातो, या दोन्ही गोष्टी डिस्कस केल्या होत्या, कारण तिथे 2 न्यूक्लियोटाइड, एक प्युरिन रिलेटेड आणि पायरिमिडिन रिलेटेड, दोन्ही न्यूक्लियोटाइड एकमेकाला काय करतात, फॉस्फोइस्टर बॉन्डनी अटॅच करत असतात आणि एनएडीचं फॉर्मेशन होत असतं. सो एनएडी एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे, आणि सोबतच एनएडीपी सुद्धा आपण सांगितला तर तो सुद्धा ऑक्सिडाइज एजंट म्हणजे ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतो. कुठल्या फॉर्म मध्ये? ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये, एनएडी आणि एनएडीपी दोघेही सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं की एनएडी आपल्या ऑक्सिडाइज फॉर्म मधून रिड्यूस फॉर्म मध्ये जाऊ शकतो. एनएडीपी सुद्धा आपल्या ऑक्सिडाइज फॉर्म मधून कुठल्या फॉर्म मध्ये जाऊ शकतो? रिड्यूस फॉर्म मध्ये जाऊ शकतो. सो एनएडीचा रिड्यूस फॉर्म कुठला आहे? NADH2. एनएडीपीचा रिड्यूस फॉर्म कुठला आहे? NADPH2. हे सुद्धा आपण गोष्ट डिस्कस केली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आलो होतो की बायोकेमिकल फंक्शन ऑफ कोणाचे? नियासिनचे. तर हा कोएन्झाइमचं काम करत असतो ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन मध्ये. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. ठीक आहे. सो एनएडी किंवा NADH च्या फॉर्म मध्ये तो NADH आणि NADPH2 च्या फॉर्म मध्ये तो काम करू शकतो. ठीक आहे. सो कार्बोहायड्रेट असेल, लिपिड असेल, प्रोटीन, मेटाबॉलिझम या सर्व गोष्टींमध्ये जिथे जिथे एन्झाइम करायची गरज लागेल तिथे हा काम करेल. तिसरी महत्वाची गोष्ट आपण डिस्कस केली होती की जर आपल्याला अथेरोस्क्लेरोसिसचा प्रॉब्लेम असेल तर थेरप्युटिक डोस दिला जाऊ शकतो नियासिनचा. तो काय करतो? ब्लड कोलेस्ट्रॉलचा अमाऊंट डिक्रीज करतो. ठीक आहे. ब्लड कोलेस्ट्रॉलचा अमाऊंट डिक्रीज करतो. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की व्हॉट आर द डिफरंट कॉजेस ऑफ नियासिन डेफिशियन्सी. पहिलं ठीक आहे, स्टॅपल डाएट. दुसरी गोष्ट म्हणजे तो प्रेग्नेन्सी अँड लॅक्टेशन. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सांगितली होती आपण क्रॉनिक अल्कोहोलिझम आणि व्हिटॅमिन B6 डेफिशियन्सी. या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या.
फायनली आपण सांगितलं होतं की व्हिटॅमिन B3 डेफिशियन्सी जो डिसीज आहे दॅट इज अबाउट द रफ स्किन डिसीज. इट इज ऑल्सो नोन एज पेलाग्रा. पेलाग्रा म्हणजे 3D चा प्रॉब्लेम असतो, 3D चा प्रॉब्लेम असतो. पहिला डी असतो डर्माटायटिस, दुसरा डी आहे डायरिया आणि तिसरा डी आहे आपल्याकडे डिमेन्शिया. डिमेन्शियामध्ये नर्वस सिस्टीमचे प्रॉब्लेम असतात, इरिटेबिलिटी आणि डेलिरियमचे प्रॉब्लेम. त्याच्यानंतर डायरियामध्ये तर आपण एक्सप्लेन केलं की लार्ज इंटेस्टाइन रिलेटेड काय गोष्टी असतात आणि याचा हा जो डायरिया